नमस्कार. शिक्षक सन्मान अभियान टॉप 100 टेक्नो टीचर्स ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित 6वी स्पर्धा मी सावित्री बोलते यातील स्पर्धा प्रकार 3रा म्हणजेच लघु एकांकिका स्पर्धा. सहभागी स्पर्धक आहे कुमारी रेश्मा अब्दुल रशीद पटवेगार, विद्यामंदिर कोगिल खुर्द. एकांकिकेमध्ये सहभागी कलाकार श्री ननवरे मारुती गणपती, वायदंडे धोंडीराम शंकर, कानकेकर शिवानी चंद्रशेखर, रश्मी सागर मनुगडे, पाटील संगीता कृष्णात, रेश्मा अब्दुल रशीद पटवेगार, सर्व शिक्षकवृंद, विद्यामंदिर कोगिल खुर्द. चला तर मग पाहूया. एकांकिकामधील पहिला प्रसंग आहे लग्न समारंभात झालेला ज्योतिबांचा अपमान. माझ्या मित्राचं लग्न आहे, जायचं ना तिकडे लग्नाला. तुझ्या मित्राचं लग्नाला मला घेऊन चाललायस? होय. बरं ठीक आहे, चल. चला. शिव 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 शिव. अरे कुणाला घेऊन आलास तू या लग्नात? कुणाचं लग्न माहिती आहे काय तू? या ज्योतिबाला तू घेऊन आलास? अरे शिंच्यानो सगळं 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 वाट लागली बघा. सगळं सगळं वाटवलं तुम्ही माझं. चला चालते वाटतो. चला चला निघा 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 इथून पहिल्यांदा बाहेर निघा. अपमानित झालेले ज्योतिबा घरी परतल्यावरती घरात घडलेला प्रसंग 2रा म्हणजे सावित्रीबाई बनल्या पहिल्या स्त्री शिक्षिका. साऊ, पाणी आण जरा. हो आले शेटजी. पाणी प्यायची पण इच्छा नाही आज. काय झालं? काय सांगू साऊ तुला? आजच्या या सनातनांना वाटतं की शिक्षण घ्यावं ते फक्त भटा ब्राह्मणांनी. आणि आज काय सांगू तुला, तर आज मला खालच्या जातीचा म्हणून भरलेला लग्न समारंभातून चक्क हकलून काढलं. काय सांगताय काय शेटजी? खरं सांगतो साऊ तुला, या जर समाजाची प्रगती व्हायची असेल तर सगळ्यांनी शिकलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात मुलींनी, तुम्हा स्त्रियांनी तर शिकलं पाहिजेच पाहिजे. ठरलं तर मग आज मी चक्क ठरवलंय की आजपासून मी मुलींना शिकवायला सुरुवात करणार. खरं आहे शेटजी, पण मुलींना शिकवणार कोण? सापडली साऊ, मला एक शिक्षिका सापडली. होय, कोण? तू शिकवायचं आपल्या मुलींना. मला नाही जमणार. असं नाही म्हणून चालणार नाही साऊ. काहीतरी करण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. आजपासूनच आपण सुरुवात करूया. हे पेन्सिल घेते. सावित्रीबाई तर शिकल्या, आता स्त्रिया शिकतील. तेव्हा पाहूया प्रसंग 3रा, स्त्रियांचे प्रबोधन व शाळेची सुरुवात. अगं रखमा, गंगा, अगं गंगा. काय म्हणतेस सावित्री? अगं आमच्या शेठजींनी सांगितलंय मुलींची शाळा काढूया, मुलींनी शिकलं पाहिजे. कसं शक्य आहे पण ते? शिकणे ही तर पुरुषांची मक्तेदारी आहे. आपल्या कामात सुंदर मूल सांभाळणं आहे. खरं आहे ते. होय सावित्री, पण घरात केवढी कामं असतात, घरातल्या बाहेर सोडायला तर पाहिजे. खरं आहे, पण शेठजींचं मत आहे एक बाई शिकली की अख्खं कुटुंब शहाणं होतं. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, म्हणून मुलींनी शिकलं पाहिजे. कसं शक्य आहे ते? आपण प्रयत्न तरी करूया, मुलींची शाळा काढूया, उद्यापासून शाळेची सुरुवात करूया. ठीक आहे. मुलींच्या शिक्षणाची सुरुवात झाली, ती देखील स्त्री शिक्षणापासून, आणि हळूहळू करत हे वृक्ष पसरू लागले. आणि अशा पद्धतीनं स्त्री शिक्षणाच्या आद्यदैवत सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना आमच्या एकांकिकेतून दिलेली छोटीशी मानवंदना. जर तुम्हाला आमची एकांकिका आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.